पत्नीचा खून, पती निर्दोष, मात्र तपासी अधिकाऱ्यांवर कारवाईचे न्यायालयाचे निर्देश। पत्नी करुणा संतोष मोरे राहणार दानोळी तालुका शिरोळ हिचा चारित्र्याच्या संशयावरून खून करून स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेल्या आरोपीतील संशयित संतोष भूपाल मोरे वय वर्ष 31 राहणार दानोळी याची जयसिंगपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मे जी.पी. गुरव यांनी निर्दोष मुक्तता केली। संशयित आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिलं। खटल्याच्या सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी, सरकारी पंच, वैद्यकीय अधिकारी, जयसिंगपूर व शाहूपुरी पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी व सध्या एटीएसला असणारे तपासी अधिकारी दत्तात्रय कदम यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या। संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी सुनावणीवेळी घेतलेली उलट तपासणी व मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मे न्यायालयाने संशयित संतोष मोरे याची निर्दोष मुक्तता केली। विशेष म्हणजे संबंधित खटल्यातील तपासी अधिकारी दत्तात्रय कदम यांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करावी असे निर्देश जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांना दिले असल्याचे वकील श्री बांदार यांनी सांगितले। स्वतःच्या पत्नीचा खून करून स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला अशा प्रकारची फिर्याद संतोष भूपाल मोरे राहणार दानोळी याच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली होती। त्या अनुषंगाने संतोष मोरेला अटक करून त्याचा खटला हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला व त्याची सुनावणी होऊन सबळ पुराव्याअभावी तसेच परिस्थितीजन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध नाही या मुद्द्यावर न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली। आता या खटल्याची विशेष बाब म्हणजे या खटल्याचे जे तपासी अधिकारी होते त्यात सर्व तपासी अधिकाऱ्यांनी तपासामध्ये निष्काळजीपणा केलेला आहे, हयगयपणा केलेला आहे व तपासात त्रुटी ठेवलेल्या आहेत। त्या सर्व गोष्टीचा न्यायालयानं प्रकर्षाने विचार केला व निर्णय देताना जिल्हा पोलीस प्रमुखांना आदेश दिलेले आहेत की संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्यावर आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करा। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।